नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो LLB 3 इयर रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची, काय कागदपत्रे लागणार आहेत, त्यासाठी ऑनलाईन कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, आपल्यासाठी पात्रता काय आहे, फीस किती आहे, या सविस्तर गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला LLB 3 इयर एक्झाम साठी रिक्वायर्ड असणारे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कसे मिळणार आहेत त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो मित्रांनो, ज्या लोकांनी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले सर्वप्रथम त्याचे धन्यवाद, कारण त्यांच्यामुळेच आज माझे 20,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. चला वळूयात आजच्या आपल्या टॉपिक कडे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला mahacet.org या वेबसाईट वरती यायचे. कसं यायचंय? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करा, डायरेक्टली तुम्ही या वेबसाईट वरती येता. इकडे आल्याच्या नंतर तुमच्याकडे 4 प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. इथे याच्यामध्ये आपल्याला सध्या सीईटी एक्झामिनेशन द्यायची आहे. त्यासाठी इथे एक ऑप्शन आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर इयर 2025-26 याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो येणार आहे. इकडे आपल्याला साइन इन आणि रजिस्टर असे 2 बटन दिसणार आहेत. बेसिकली साइन इन म्हणजे ज्यांना ऑलरेडी अकाउंट बनवले त्यांच्यासाठी साइन इन ऑप्शन आहे, आणि ज्यांना अकाउंट बनवलेलं नाही त्यांच्यासाठी रजिस्टर नावाचं बटन आहे. तर आता याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेला आहे. तुम्ही जर तो पाहिलेला नसेल तो तिकडे जाऊन पाहू शकता, आणि त्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण प्रोसेस करू शकता. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आता इथून पुढचा व्हिडिओ. ज्यांना रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना बॅक जाऊन तो व्हिडिओ पहा पूर्ण, आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा. त्यानंतर आपण इकडे आपला जो ईमेल आयडी किंवा रजिस्टर युजर आयडी टाकलेला आहे तो आपल्याला इकडे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपण आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका, आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर साइन इन या नावाच्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता साइन इन बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन विंडो मध्ये येता, आणि लॉग इन विंडो मध्ये आल्याच्या नंतर आता आपल्याला इकडे बेसिकली वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, जसं की प्रोफाईल आहे, हॉल तिकीट आहे, हेल्प डेस्क आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला LLB रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम सीईटी रजिस्ट्रेशन नावाच्या बटनाला क्लिक करायचं. इकडे तुम्हाला पाहू शकता तुम्ही, याला मी इकडे क्लिक करतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे आता बाकी सगळे ऑप्शन्स इकडे अवेलेबल झालेले तुम्हाला दिसतील. आता त्याच्यापैकी आपण आज पाहणार आहोत LLB 3 इयर सीईटी रजिस्ट्रेशन. याला मी इकडे क्लिक करतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होते. या विंडो मध्ये आपल्याला काही बेसिक इन्स्ट्रक्शन फॉर्म भरण्यासंदर्भात दिलेले, जसं की आपल्याला फीस किती, कुठल्या कॅटेगरीसाठी काय कागदपत्र लागतात, वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्ही हे पाहू शकता जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा, आणि ह्याच्याची सविस्तर तुम्हाला माहिती तर मी पुढे देतच आहे, त्याच्यामुळे याला वाचायची आपल्याला गरज नाही. इकडे दिलेलं आहे की मी ह्या फॉर्म भरण्यासाठी वरील सगळ्या पात्रता क्रायटेरिया मध्ये बसतो. आता ह्या पात्रता क्रायटेरिया कुठले पहा. एक, आपलं ग्रॅज्युएशन चालू असणं गरजेचं आहे, किंवा ग्रॅज्युएशन पदवी जी आहे पदवी ती पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण SC ST OBC यापैकी ज्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत, जर कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल, व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नाहीये, असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर दिव्यांग जर असेल म्हणजे अपंग असेल तर 40% प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटची फीस सांगितली की 1,000 रुपये फीस दिलेली आहे. जे SC ST OBC व्हिजेंटी आहेत त्यांच्यासाठी 800 आहे. त्याचबरोबर आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यावर त्याची सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर पुन्हा कुठलाही बदल होत नाही, त्यामुळे सगळी माहिती केअरफुली बघा. अशा बेसिक इन्स्ट्रक्शन इथं आपल्याला एक सेट त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. तर आता आपण आय ऍक्सेप्ट आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करणार आहोत. तर इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण रजिस्ट्रेशनची जी बेसिक डिटेल आहे त्याच्यामध्ये आलो. आता ही बेसिक डिटेल्स कुठली, ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस आपण आपलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ह्या साऱ्या बेसिक गोष्टी ज्या भरतो त्या आपल्याला इकडे शो व्हायला सुरुवात होते. याच्यामध्ये आपण ते पाहू शकतो की आपण ज्या भरलेल्या गोष्टी आहेत त्या इथं दिसतात. आणि इन केस याच्यामध्ये तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर मागच्या साईडला जी विंडो होती पर्सनल डिटेल त्याच्यामध्ये तुम्ही ते करेक्शन करू शकता. आता एवढी सगळी माहिती इथं ऑलरेडी आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे हा जो कॅप्चा कोड आहे किंवा सिक्युरिटी पिन म्हणून आपण त्याला तो भरायचा आहे, आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. वेल, इथं आपण क्लिक केलं, आणि क्लिक केल्याच्या नंतर आपला जो ऍप्लिकेशन आयडी आहे, हा जो फॉर्म भरतो त्याच्या संदर्भातचा ऍप्लिकेशन आयडी फर्दर रेफरन्सेस साठी आपल्याला लागतो. तो आपल्याला ईमेल
व्हॉट्सअप आणि मोबाईल या तिन्ही माध्यमातून मिळालेला असतो किंवा इथं समोर दिसतो, आपण तो नोट डाऊन करून घेऊ शकतो. आता याच्यानंतर आहे प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी पुढच्या स्टेपला जा. तर आपण याला क्लिक करूया. तिकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही अशा प्रकारच्या विंडोमध्ये येता. याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा, ज्याच्यामध्ये एकूण 9 स्टेप्स आहेत. त्याच्यापैकी रजिस्ट्रेशन डिटेल्स नावाची जी स्टेप आहे ती ऑलरेडी तुम्ही कंप्लीट केली आहे. आता सेकंड नंबरच्या स्टेप म्हणजे डोमासेल आणि अदर रिझर्वेशन डिटेल्स याला आपल्याला क्लिक करायचे. त्यासाठी समोर इनकम्प्लीट नावाच्या बटनाला क्लिक करा. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर भरायच्या माहितीचं पेज ओपन झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाहू शकता की डोमासेल महाराष्ट्र ऑलरेडी यस आलेला आहे. त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची जात कुठली, ज्याच्यामध्ये SC ST OBC ओपन कुणबी अशा प्रकारचे सगळे इथं ऑप्शन दिलेले आहेत. तुमचं जे अप्रोप्रिएट ऑप्शन आहे त्याला तुम्ही इकडे निवडू शकता. हे निवडल्याच्या नंतर एंटर कास्ट नेम. आता आपल्याला कास्टचं नाव टाकायचं. आता कास्टचं माझं नाव आहे मराठा, तर मी मराठा टाकणार आहे. तुमची जी कास्ट असेल तुम्हाला इकडे एंटर करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमची कास्ट निवडल्याच्या नंतर त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक डिटेल्स इथं विचारल्या जातात, तर त्या तुम्हाला इकडे फिलअप कराव्या लागतात. पण माझी ओपन कास्ट असल्यामुळे मला जास्त डिटेल्स विचारल्या जाणार नाहीत. त्यानंतर आहे तुमच्याकडे EWS आहे का. जर माझ्याकडे EWS असेल तर मी एस करेल आणि त्याची माहिती भरेल, किंवा नसेल तर मी नो नावाचा ऑप्शन इकडे निवडू शकतो. तर सध्या मी इकडे नो नावाचा ऑप्शन निवडत आहे. त्यानंतर इकडे विचारलेलं आहे आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तर इकडे नो करायचे. जे असतील त्यांना एस करून त्याची डिटेल्स द्यायची आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता शिक्षण. पात्रता शिक्षणामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर त्याच्यापैकी माझं ग्रॅज्युएशन आहे, मी ग्रॅज्युएशन निवडतो. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही गोष्टीची माहिती भरावी लागेल. त्यानंतर इकडे 10वी 12वी 1975 पूर्वी पास झालात का, एस आणि नो. तर इकडे मी नाही आहे त्यानंतर त्या अगोदरचा, त्याच्यामुळे इकडे नाही करणार आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. इकडे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्या समोर क्वालिफिकेशन डिटेल्स नावाची ही टॅब ओपन होते. याच्यामध्ये 10वी आणि 12वी म्हणजे जी अगोदर आपण माहिती भरली होती ती इकडे आपल्याला दिसायला लागेल. त्यानंतर आता आपल्याला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे. ऍड क्वालिफिकेशन या बटनाला आपण क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला अंडर ग्रॅज्युएट लेवल आलेली आहे. डिग्री आता तुमची BA BSc BCom जे काही शिक्षण असेल ते निवडायचं आहे. मी माझं इथं BSc निवडणार आहे. त्यानंतर आपल्याला आपली युनिव्हर्सिटी निवडायची. तर त्या युनिव्हर्सिटी कुठल्या स्टेटमध्ये आहे ते ऑप्शन निवडायचे. माझी महाराष्ट्र आहे, तुमची जी असेल तुम्ही निवडू शकता. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीचं नेम. आता माझी बामू युनिव्हर्सिटी आहे, तुमची SPPU असेल किंवा स्वामी रामानंद तीर्थ असेल किंवा अदर कुठलीही असेल तर ती तुम्ही इकडे निवडू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएशन. इकडे पास आणि अपियर नावाचे दोन ऑप्शन आपल्याला अवेलेबल होतील. तर याच्यामध्ये पास जर असाल तर पास निवडून त्याचे पडलेले मार्क वगैरे निवडू शकता, किंवा जर अपियर म्हणजे चालू असेल तर आपण चालू निवडू शकतो. मी इकडे पास असल्यामुळे पास निवडतोय. याच्यामध्ये मला एकूण पडलेले मार्क्स इथं एंटर करायचे. आता माझे 2400 पैकी मार्क 2200 आहेत, तर मी इथं 2200 टाकतो आणि आउट ऑफ मध्ये 2400 टाकतो. माझं 91.67% असल्यामुळे मी इकडे डिस्टिंक्शन मध्ये आलेलो म्हणून ते निवडायचे. तुमचं जे असेल ते निवडू शकता. त्यानंतर आपण इयर पासचा जो महिना आहे, वर्ष आहे ते आपण निवडू शकतो. त्यानंतर सेव्ह या नावाच्या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. इकडे जेव्हा क्लिक करता त्यावेळेस सेव्ह आणि नेक्स्ट नावाचं आणखी एक बटन शो होतं. याला आपण क्लिक करूया. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपले एक्झाम सेंटर निवडायचे ज्याच्यामध्ये आपण परीक्षा देणार आहोत. तर आपल्या जवळजवळचे परीक्षा सेंटर आपण निवडायचे. मी बीड डिस्ट्रिक्ट मला जवळ असल्यामुळे मी बीड नावाचा ऑप्शन निवडतोय. तुमच्या जे जवळच असेल ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि हो, व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून हा व्हिडिओ पाहताय, ते मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर मी माझे एकूण 4 नावाचे ऑप्शन इकडे निवडलेले आहेत. सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला मी क्लिक करतोय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर पुढे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्याच्या ऑप्शनला इकडे मला शो होत आहे. याच्यामध्ये मी सर्वप्रथम फोटोग्राफला क्लिक करून घेतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर याला मी थोडं स्क्रोल डाऊन करतो आणि येस आय अग्री या बटनाला क्लिक करतो. जसं या बटनाला मी क्लिक करेल माझ्यासमोर हे ऑप्शन आलेले आहेत, तर मी इकडे ओपन नावाच्या बटनाला क्लिक करतो. इकडून मला माझा फोटो अपलोड करायचा आहे. आता इथे पहा, इथे फोटो मी ठेवलेला आहे, तो फोटो घेतला, अपलोड नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं. त्याचबरोबर इकडून सिग्नेचर घेतलेले आहे आणि ओपन नावाच्या बटनाला क्लिक करून मी सिग्नेचर सुद्धा ओपन करून घेतो आणि अपलोड या बटनाला क्लिक करतो. फोटो आणि सिग्नेचर दोन्ही अपलोड झालेले आहेत मित्रांनो. तर सेव्ह आणि प्रोसीड नावाचं जे बटन आहे त्याला आपण क्लिक करून घेऊयात.
इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इकडे एक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन प्रूफ द्यायचं. इथे खूप सारे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. बेसिकली सगळ्याकडे आधार कार्ड आहे. आधार लेस करून तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. त्यानंतर इथे अपलोड नावाच्या बटनाला क्लिक करा. या फॉर्म मध्ये मी तात्पुरते एक डमी डॉक्युमेंट अपलोड करतोय. तुमचं ओरिजिनल तुम्ही आधार इथे अपलोड करून घ्या. त्यानंतर अपलोड या बटनाला क्लिक करा. एवढं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड नावाचं एक ऑप्शन आहे. याला जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला नवीन टॅब जे आहे प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही भरलेल्या फॉर्मची जी माहिती आहे ती बरोबर आहे का चूक आहे पाहून घेण्यासाठी एक फायनल ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर कुठलाही तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन वगैरे होऊ शकत नाही. त्यामुळे ती माहिती आपल्याला चेक करायची आहे. सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करून आता प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट ऍप्लिकेशन फॉर्म याच्यामध्ये तुम्ही भरलेलं तुमचं रजिस्ट्रेशनची बेसिक डिटेल, ज्याच्यामध्ये नाव, जन्मतारीख, जेंडर, रिलिजन, ह्या बेसिक गोष्टी इथं आलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही करेक्शन या स्टेपला सुद्धा करू शकता असं त्यांना दिलंय. करेक्शन करायचं असेल तर इथं या पेन्सिलच्या बटनाला क्लिक करून एडिट ऑप्शन जे आहे त्याला क्लिक करून तुम्ही ते भरू शकता. त्यानंतर परमनंट डिटेल्स पहा, करस्पॉन्डंट डिटेल्स पहा, कॅटेगरी डिटेल्स पहा, मायनॉरिटी, ऑर्फन, एलिजिबिलिटी, क्वालिफिकेशन पहा. याच्यामध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स, क्लास आणि पासिंग इयर आणि मंथ आहे ते पण पाहून घ्या. त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही या स्टेपला सुद्धा करू शकता. त्यानंतर एक्झाम सेंटरची डिटेल्स, याच्यामध्ये तुमचं काही करेक्शन असेल ते पण करून घ्या. काही सेंटर खालीवरी करायचे असतील तर करू शकता. फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्ड इतकी डिटेल्स माझी आलेली आहे. यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनाला आपल्याला क्लिक करायचे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर आपले पेमेंट जे आहे ते पूर्ण होईल आणि पेमेंट जसं पूर्ण होईल आपल्याकडे एक रेसिप्ट येईल. त्यानंतर आपल्याला पुढे परीक्षा द्यायची, त्याच्यानंतर रिझल्ट लागेल. अशी बेसिकली एक पूर्ण LLB 3 इयर CET ऍडमिशनची प्रोसेस असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये.